हाय फ्रेंड्स, आज असं वाटलं की ऑइल मसाज करावं. थंडी खूप वाढलेली आहे आणि मला माझा आवाज पण बसलेला आहे. तर काय होतं, माझे जे स्टुडंट आहे त्यांना मी कधी पण कुठलेही ट्रेनिंग देते. जेव्हा मी कुठलंही काही शिकवते त्यांना, तर त्याचं मी त्यांना प्रॅक्टिकल जे पण काही करायचं असलं ते मी माझ्यावर करायला लावते. की मी डायरेक्ट काय होतं, कोणत्या कोणत्या सलॉनमध्ये क्लायंटच्या कंप्लेंट येतात की त्या सलॉनमध्ये गेलं, अमुक सर्व्हिस केलेली, पण त्यांनी ती स्टुडंटलाच करायला लावते आणि माझं बिघडवून टाकलेलं. पण मी काय करते की बिघडवून टाकण्याच्या आधी त्यांच्या हातातून काय चुका होतात, काय नाही होत, हे आपल्यालाच पकडता आलं पाहिजे जेव्हा त्यांना आपण प्रॅक्टिकल त्यांना करायला लावतो ते. तर म्हणून मी कुठलीही सर्व्हिस असली तर मी स्वतःवरच करायला लावते की जेणेकरून ते काही चुकले पण तर त्यांना आपण करेक्ट करू शकतो की तुम्ही नाही इथे चुकताय, तर तुम्हाला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. तर मी त्यांना फील करून तुमचं काय, जसं आता मी ऑइल मसाज करायला लावते तिला, तर मी स्वतः फील करते की ती मला रिलॅक्स मिळतं आहे का, असं माझं पुरेपूर त्याला ट्रेनिंग असतं. तर काही पण चुका झाल्या तर मी त्यांना करेक्ट करते. माझ्या मते हे सर्वच पार्लरमध्ये किंवा जे पण सलॉन आहे तिथे तुम्ही जे ट्रेनिंग देताय तुमच्या स्टुडंटला, तर त्यांना हे करायला पाहिजे की तुम्ही डायरेक्टली क्लायंटवर न देता तुम्ही स्वतः आधी ते सर्व्हिस घ्या. तुम्हाला असं वाटते की ते क्लायंटवर देण्यायोग्य झालेले आहे, तर तो त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढतो जेव्हा तुम्ही करेक्ट गोष्टी करता आणि त्यांनाही काम करण्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि त्यांचं काम एकदम परफेक्ट होतं. स्टेप बाय स्टेप जे तुम्ही गोष्टी करताय तुमच्या सर्व्हिसमध्ये, ह्या तुम्ही जेव्हा एक्सपिरियन्स करणार नाही, तर तुम्ही डायरेक्टली क्लायंटला कसं देणार? तर त्यासाठी तुमच्या स्टुडंटमधून काही पण चुका झाल्या, तर ते तुम्ही करेक्ट करू शकता. तर तुम्ही स्वतःवर कुठलीही सर्व्हिस त्यांच्याकडनं केलेली पाहिजे.